Good morning, all of you. तर आपण बघतोय चॅप्टर नंबर 19 नोशन ऑफ कॉज. आता याच्यामध्ये 5 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज, मिल्स व्ह्यू ऑफ कॉज, कन्सेप्ट ऑफ कॉज इन सायन्स, प्लुरॅलिटी ऑफ कॉज, कंजक्शन ऑफ कॉज अँड इंटरमिक्सचर ऑफ इफेक्ट. आता एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला तर पॉईंट नंबर 1, 2 आणि 3 हे सर्वात जास्त महत्वाचे आहेत. कारण मी काय गेल्या वर्षातील काही क्वेश्चन पेपर चेक केले तर याच्यामध्ये कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज असेल याच्यावर 12 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे. कन्सेप्ट ऑफ कॉज इन सायन्स याच्यावर पण आलेला आहे. मिल्स व्ह्यू ऑफ कॉज वर सुद्धा आलेला आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, या दृष्टीने पहिले 3 पॉईंट हे जास्त महत्वाचे आहेत. जो काही फोर्थ पॉईंट आहे प्लुरॅलिटी ऑफ कॉज असेल किंवा कंजंक्शन असेल याच्यावर आजपर्यंत तरी जास्त काही प्रश्न विचारले गेले नाहीत. भविष्यात विचारले जाऊ शकतात, पण सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत पॉईंट नंबर 3, 1, 2 आणि 3. आता लेक्चरला सुरुवात करूया. तर कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज. तिकडे आपण काय बघणार आहोत तर या चॅप्टर मध्ये आपण एखाद्या घडलेल्या घटनेचं कारण का शोधायचा माणूस प्रयत्न करतो हे बघणार आहोत. मग इकडे कॉमन सेन्स आणि सायन्स या दोन गोष्टी सेपरेट काय ते लक्षात घ्या. तर कॉमन सेन्स म्हणजे माणूस, सामान्य माणूस एखाद्या घटनेमागचं कारण शोधायचा प्रयत्न का करतो हे आपल्याला कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज सांगणार आहे. तर सायंटिस्ट एखाद्या घटनेमागचं कारण शोधायचा प्रयत्न का करतात हे आपल्याला सायंटिफिक पार्ट जो काही असेल तो सांगणार आहे. मग सामान्य माणूस एखाद्या घटनेचं कारण शोधायचा प्रयत्न का करतो तर त्याच्या दृष्टीने एखादी घटना त्याला हवी तशी घडवायची असेल तर, किंवा एखादी घडणारी घटना त्याला टाळायची असेल तर अशा वेळी तो त्या घटनेमागचं कारण शोधायचा प्रयत्न करतो किंवा टाळायचे प्रकार शोधायचा प्रयत्न करतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज मध्ये सामान्य माणूस जसा विचार करतो त्याच प्रकारे विचार करून काही पॉईंट तयार केले आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत. तर पहिलं काय म्हटलंय बघा, देर आर टू वेज ऑफ लुकिंग ॲट कॉझेशन. We may say that cause produces effect, or we may speak of causation as a relation between events. The former is known as common sense notion of cause or activity view of cause. The latter is the scientist conception of cause. याचा अर्थ काय, एखाद्या घटनेच्या कारणाकडे बघण्याच्या दोन दृष्टिकोन असू शकतात. पहिला दृष्टिकोन असेल की जे काय आपण कारण शोधले त्या कारणामुळे ती घटना घडली आहे, आणि दुसरा दृष्टिकोन असेल ते कारण आणि ती घटना या दोघांना आहे दोन सेपरेट इव्हेंट, दोन सेपरेट घटना म्हणून बघा आणि त्याच्यात काही ना काही संबंध असेल आणि त्याला कॉझेशन म्हणा. आणि जे आता पहिला व्ह्यू मी सांगितलेला आहे की एखाद्या पर्टिक्युलर कारणामुळे ती घटना घडली त्याला म्हणायचंय कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज किंवा ऍक्टिव्हिटी व्ह्यू ऑफ कॉज. आणि दुसरं जे आहे की ज्या काही एक कारण असेल आणि त्यामुळे झालेला इफेक्ट असेल यांना दोन सेपरेट घटना माना आणि त्यातलं रिलेशन समजून घ्यायचा प्रयत्न करा, त्याला आपण सायंटिस्ट कन्सेप्शन ऑफ कॉज असं म्हणायचं आहे. आता कॉमन मॅन एखाद्या घटनेसंदर्भात कारण का शोधतो तर मग सांगितल्याप्रमाणे एक तर त्याला हवं तसं एखादी गोष्ट घडवायची असेल तर, किंवा एखादी गोष्ट त्याला टाळायची असेल तर. फॉर एक्झाम्पल गाड्याचे डॉक्युमेंट असतात, किंवा जर तुम्ही कॉलेजमध्ये मोटरसायकल घेऊन आला असाल आणि तुमच्याकडे आरसी, इन्शुरन्स, पीयूसी नसेल आणि तुम्हाला माहित आहे की बुधवार आहे, कुडाच्या पोस्टाकडे पोलीस असतील, पण मला स्टँड कडच्या रस्त्याने जायचंय, मग अशा वेळी तो माणूस काय करणार, केबाय मंदिर रोड करून घेणार, स्टँड कडे पोहोचणार आणि आपल्या घरी जाणार. अशा प्रकारे इकडे त्यांनी काय केलंय, गाड्यांचे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्याला फाईन बसू शकला असता. मग त्याची एक गोष्ट लक्षात आली, पोलीस कुठे असतात तर कुडाळ पोस्ट ऑफिसकडे असतात. मग आपण पोस्ट ऑफिसकडचा एरिया जर स्किप करून जर वेगळ्या वाटेने जाऊ शकलो तर अशा वेळी फाईन जी काही बसणारी गोष्ट आहे ती आपण टाळू शकू. याला आपण काय म्हणायचंय, एखादी अनडिझायरेबल गोष्ट टाळणं. यासाठी तो कारण शोधतो. तर काही वेळा त्याला हवी असलेली गोष्ट घडवण्यासाठी सुद्धा तो कॉज शोधण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन लेक्चर. मला जर ऑनलाईन लेक्चर कंडक्ट करायचं असेल तर मला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे. मग मी काय करणार, लेक्चर सुरू होण्यापूर्वी इंटरनेटचा तेवढा स्पीड मिळतोय का, तो सफिशियंट आहे का, तो स्टेबल आहे का हे चेक करणार आणि त्यानंतर लेक्चर सुरू करणार. मग या ठिकाणी काय होतंय, मला हवी ती गोष्ट घडवण्यासाठी सुद्धा मी लेक्चर मागचं कारण काय आहे किंवा लेक्चर कंडक्ट करण्यासाठी मला कोण मदत करणार आहे ही शोधायचा प्रयत्न करतोय. मग अशा प्रकारे कोणत्याही गोष्टी संदर्भात कॉमन मॅनचे दोन व्ह्यू असतात. एक तर ती गोष्ट टाळणं, जसं आपण ट्रॅफिक पोलीस एक्झाम्पल दिलं, किंवा हवी ती गोष्ट घडवणं. मग या ठिकाणी कॉमन मॅन नक्की त्या कॉझेशन कडे कशा प्रकारे पाहतो हे बघायचं असेल तर आपल्याला फीचर्स ऑफ कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज बघितले पाहिजे. तर यात पहिला भाग आहे कॉज ऍज अन एजंट. The layman believes that cause is an agent which produces the effect. By efforts, man could produce changes, and so he believes that he caused them. याचा अर्थ काय, इकडे तो माणूस असं मानतोय की जी काय घटना घडते ती माझ्यामुळे घडते. म्हणजे बघा, जर एखाद्या माणसाने समजा बंदुकीतून गोळी चालवली असेल आणि ते गोळी चालवल्यामुळे जत्रेत बघा फुगे फोडायचा गेम येतो, बंदुकीतून गोळी चालवायची आणि तो फुगा फुटतो. मग अशा वेळी माणूस काय म्हणतो की त्याचे मित्र काय म्हणतात, याने फुगा फोडला. प्रत्यक्षात स्प्रिंग सुटल्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली आणि त्या एनर्जीचा जो काही इफेक्ट आहे तो त्या फुग्याच्या सरफेसवर झाला आणि त्यामुळे तो फुटलाय. याला म्हणायचं सायंटिफिक व्ह्यू. पण कॉमन मॅन काय म्हणतोय, मी ती गोष्ट केली आहे.
किंवा आपण शिकारीला जर एखादा माणूस गेला असेल आणि त्याने गोळी झाली आणि जर प्राणी मेला असेल तर तो काय म्हणणार आहे, मी शिकार केली. पण प्रत्यक्षात काय, त्या बंदुकीतून गोळी सुटली, त्या गोळीचा जो काही त्या माणसावर किंवा प्राण्यावर इफेक्ट झाला आणि त्यामुळे त्या प्राण्याची बॉडी जी काही वर्किंग चालू होतं ते एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालं आणि त्यामुळे तो प्राण्याचा जीव गेलेला आहे. त्यामुळे कारण असतं गोळी जाणं आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं आणि त्यामुळे त्या शरीरातील सर्व ऑर्गनचं फंक्शनिंग थांबणं. पण माणूस काय म्हणतो, मी ते केलेलं आहे. मग ज्यावेळी माणूस अशा प्रकारचा विचार करतो की माणूस एखादी गोष्ट करू शकतो आणि माणसामुळे ती गोष्ट घडते, त्या मागचं मूळ जे काही शास्त्रीय कारण आहे ते शोधण्यापेक्षा माझ्यामुळे ती गोष्ट घडते अशा प्रकारचा माणूस ज्यावेळी व्ह्यू मानतो किंवा अशा प्रकारचं मत ज्यावेळी मानतो त्यावेळी होतोय ऍक्टिव्हिटी व्ह्यू ऑफ कॉज किंवा कॉज ऍज अन एजंट, जिकडे म्हणतोय माझ्याकडे कॅपॅसिटी आहे ती गोष्ट घडवण्याची आणि ती गोष्ट मीच केलेली आहे. हा होता पहिला पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे कॉज डिटरमाइंड बाय प्रॅक्टिकल पर्पज. आता प्रॅक्टिकल पर्पज म्हणजे काय, तर ते दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे टू एलिमिनेट समथिंग अनडिझायरेबल अँड सेकंड आहे टू प्रोड्यूस समथिंग डिझायरेबल. आता एलिमिनेट समथिंग अनडिझायरेबल याचा अर्थ मी तुम्हाला ट्रॅफिक पोलीस सांगितलं, एखादी घडणारी घटना टाळण्यासाठी मग अशा वेळेस माणूस कारण शोधायचा प्रयत्न करतो. मग जर एखाद्या माणसाला मी ठरवलं की उद्या लॉजिकचं मी ऑनलाईन सेमिनार घेणार आहे, मग एखादा स्टुडंट म्हणू शकतो उद्या शिवरात्री आहे, मला फिरायला जायचं आहे, मला काय सेमिनारला प्रेझेंट करायचं नाही किंवा मी काही तयारी करणार नाही. मग तो काय करेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशा प्रकारे जाईल, मग फोन फ्लाईट मोडला टाकेल किंवा मित्राला सांगेल तू युट्यूब वापर, पबजी वापर, माझं नेट संपव, जिओचं 1.5 GB संपवून टाक, मग नेट स्पीड कमी होईल. मग मी जे काही प्रेझेंट करणार आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते मला सांगतील उद्या कर. मी इकडे त्याने काय केलं, ती गोष्ट टाळण्यासाठी जे काही शक्य आहे किंवा इंटरनेट स्पीड रिड्यूस करण्यासाठी जे काही शक्य आहे ती कारणं त्याने शोधली. याला म्हणायचंय टू एलिमिनेट समथिंग अनडिझायरेबल. यासाठी सुद्धा माणूस प्रॅक्टिकली काही ना काही कारण शोधतो किंवा तो इफेक्ट कशा प्रकारे एलिमिनेट करायचा, ती घटना घडणं कशा प्रकारे टाळायचं यासाठी कारण शोधतो. आणि दुसरं आहे टू प्रोड्यूस समथिंग डिझायरेबल, म्हणजे हवं तसं एखादी गोष्ट घडण्यासाठी सुद्धा तो काही वेळा कारण शोधायचा प्रयत्न करतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी काही कारणं आहेत ती दोन प्रकारची असतात. पहिलं असतं नेसेसरी कंडिशन आणि दुसरं असतं सफिशियंट कंडिशन. नेसेसरीचा अर्थ काय, दीज आर दी कंडिशन्स इन ऍब्सेन्स ऑफ विच इव्हेंट वुड नॉट ऑकर. याचा अर्थ लक्षात घ्या, या अशा प्रकारच्या गोष्टी असतात ज्या जर नसतील तर ती घटना घडूच शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, कोरोना. एखादा माणूस कोरोना पॉझिटिव्ह होतो याचा अर्थ काय, कोरोनाचा जो काही विषाणू आहे, जो काही बॅक्टेरिया असेल तो त्या माणसाच्या शरीरात जातो आणि म्हणून त्याला कोरोना जातो. जर एखाद्या माणसाच्या शरीरात तो कोरोनाचा विषाणू गेलाच नसेल तर अशा वेळी त्याला कोरोना होऊ शकेल का? किंवा बघा, एखादी वस्तू जर जळायची असेल किंवा जर ती लाइटिंग करायची असेल तर अशा वेळी त्या गोष्टीसाठी ऑक्सिजनची गरज असते. आपण शाळेत असताना एक मेणबत्तीचं एक्झाम्पल बघितलेलं आहे की पाण्यामध्ये मेणबत्ती लावायची, ती पेटवायची आणि वर एक ग्लास ठेवायचा. ग्लास ठेवल्यानंतर होतंय काय, मेणबत्ती जेवढ्या एरियामध्ये पेटते तेथील ऑक्सिजन ज्यावेळी संपतो त्यावेळी होणार काय, मेणबत्ती ऑटोमॅटिकली विझते. याचा अर्थ काय, एखाद्या गोष्टीच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग अशा प्रकारच्या गोष्टी ज्यांच्याशिवाय ती घटना घडूच शकत नाही त्याला आपण नेसेसरी कंडिशन मानायचं आहे. फॉर एक्झाम्पल कोरोनाचा विषाणू घ्या किंवा ऑक्सिजन घ्या. मग सफिशियंट कंडिशन म्हणजे काय, दीज आर दी कंडिशन इन प्रेझेन्स ऑफ विच इफेक्ट मस्ट ऑकर. याला आपण ऍडिशनल कंडिशन म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एखादी गोष्ट जर जळायची असेल किंवा काडापेटीची जी काही काडी आहे ती जर पेटवायची असेल तर अशा ठिकाणी ती काडी घासणं महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर सफिशियंट कंडिशन मध्ये अजून काय, ड्रायनेस ऑफ मॅच बॉक्स. बरोबर आहे. समजा काडापेटीची काडी आहे ती पेटवायची म्हटल्यानंतर काडापेटीच्या बॉक्सवर घासायची मग ती पेटते, ही झाली नेसेसरी कंडिशन, तुम्ही ती वस्तू घासली पाहिजे. पण त्याचसोबत विचार करा, तुम्ही म्हणताय फक्त घासली की ती वस्तू पेटते, मी काडापेटी पाण्यात भिजवली आणि आता तुमच्याकडे दिली. नेसेसरी कंडिशन काय आहे, फक्त त्या काडापेटीच्या बॉक्सवर घासणं मग ती काडी पेटणं. पण ती पेटेल का, नाही. तर अशा वेळी सफिशियंट कंडिशन काय, तो बॉक्स जो आहे तो कोरडा असणं. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, आपल्याकडे कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन करण्यात येतं. यावेळी मेणबत्ती असते किंवा काडापेटी असते, मेणबत्तीचा वापर करून दीप प्रज्वलन केलं जातं. मग अशा ठिकाणी नेसेसरी गोष्ट काय, ती मेणबत्ती जी आहे ती पेटती असणं. पण सफिशियंट कंडिशन काय, पंखा बंद असणं. बरोबर आहे. पंखा चालू आणि बंद असण्याचा तो दिवा पेटण्याशी काही संबंध आहे का, नाही. पण जर दिवा पेटवायचा असेल तर अशा ठिकाणी पंखा बंद पाहिजे. मग ती जी काही पेटती मेणबत्ती जी आपण पाहुण्यांकडे देतो दीप प्रज्वलन करण्यासाठी त्याला आपण नेसेसरी मानायचंय. पण त्याचबरोबर त्याला सहाय्यभूत असणारी घटना कोणती आहे, पंखा बंद असणं, जेणेकरून वाऱ्यामुळे तो दिवा विझणार नाही, त्याला आपण सफिशियंट कंडिशन मानायचंय. मग ज्यावेळी लक्षात घ्या, एखादी गोष्ट टाळायची असेल तर त्यावेळी माणूस फक्त नेसेसरी कंडिशनचा विचार करतो. कारण काय, त्याला ती गोष्ट फक्त टाळायची आणि त्याच्याशी रिलेटेड एक कारण असेल ती त्याला मिळालं ते सफिशियंट आहे. फॉर एक्झाम्पल, जर लॉजिकचं उद्या सेमिनार घ्यायचं म्हटलं तर एखादा स्टुडंट म्हणजे माझ्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, सफिशियंट आहे त्याला सेमिनार पासून पळून जाण्यासाठी. मी तुम्हाला कारण सजेस्ट करत नाही, ऍज एक्झाम्पल फक्त देतोय. तर सफिशियंट कंडिशन म्हणजे काय, एखादी गोष्ट घडवून आणायची आहे मग त्यावेळी त्या नेसेसरी कंडिशन सोबत इतर घटना आम्हाला विचारात घेतल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, जर मी ठरवलं की मला ते सेमिनार कंडक्ट करायचंय तर अशा वेळी ऍज अ कॉमन मॅन मला काय केलं पाहिजे, तर नेसेसरी कंडिशन सोबतच सफिशियंटचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे काय, माझ्याकडे असणारी इंटरनेट कनेक्टिव्हिटी सोबतच तुम्हाला जे काही मी प्रेझेंट करणार आहे
ते मटेरियल तयार असणं आवश्यक आहे, लॅपटॉप चार्ज असणं आवश्यक आहे, इलेक्ट्रिसिटी असणं आवश्यक आहे, याला म्हणायचं सफिशियंट कंडिशन. ऍक्च्युअल समजण्यासाठी काय लागणार आहे मला, इंटरनेट. पण त्याच सोबत जर माझी लॅपटॉपची बॅटरी डाऊन झाली असेल किंवा फोनचं चार्जिंग उतरलं असेल तर अशा वेळी ते सेमिनार कंडक्ट होऊ शकेल का, नाही. त्यामुळे बेसिक गोष्ट आहे, ज्या गोष्टीमुळे ती घटना घडणार आहे त्यासोबत ज्या सहाय्यभूत गोष्टी आहेत त्यांना आपण सफिशियंट मानायचंय, आणि जी बेसिक गोष्ट आहे त्याला नेसेसरी मानायचं आहे. मग जर एखादी गोष्ट एलिमिनेट करायची असेल तर नेसेसरी कंडिशन फक्त विचारात घेणं सफिशियंट आहे. पण जर एखादी गोष्ट प्रोड्यूस करायची असेल जी आपल्याला टू प्रोड्यूस समथिंग डिझायरेबल असेल तर अशा वेळी नेसेसरी आणि सफिशियंट या दोन्ही घटना विचारात घेणे आवश्यक आहे. आता नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन या महत्वाच्या त्याचं कारण सांगतो. एक्झाम मध्ये जे तुमचे 1 and 2 लाईन क्वेश्चन येतात त्याच्यामुळे बऱ्याचदा नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, सफिशियंट कंडिशन म्हणजे काय विचारलेलं आहे. आणि तिकडे तुम्ही इकडे जे काही मी तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवतोय ते तुम्ही ऍज इट इज लिहिलं तरी चालू शकणार आहे. नेक्स्ट स्लाइड कडे जातोय. मोस्ट प्रॉमिनंट कंडिशन ऍज द कॉज. The cause of an event is the one circumstances selected from assemblage of condition which is practically the turning point of at the moment. याचा अर्थ लक्षात घ्या, सर्वात प्रभावी आणि सर्वात जवळची घटना. इकडे काय म्हणायचं त्याला, जर तुम्ही आता जर दिवाळीत असेल किंवा चतुर्थीत असेल फटाक्यांचा विचार केला असेल तर फटाका लावताना फटाका फुटण्यासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, तर फटाक्याची जी काही वाद असते त्या ठिकाणी फ्लेम लावणं म्हणा, त्या ठिकाणी काडापिटी असेल लायटर म्हणे काहीतरी करून ती वाद पेटवणं बरोबर आहे. मग ज्यावेळी आपण फटाक्याची वाद पेटवतो त्यावेळी तो फटाका फुटतो. याचा अर्थ काय, फटाका फुटण्यापूर्वी सर्वात जवळची घटना कोणती आहे, ती वाद पेटवणं. मग कॉमन मॅन काय म्हणणार आहे, मोस्ट प्रॉमिनंट कंडिशन कोणती आहे, तर ती वाद पेटवणं आहे, त्यामुळे तो फटाका फुटलाय. पण जर सायन्सचा विचार केला तर सायन्स काय म्हणेल, जी काही फटाक्यात दारू असते त्या भोवतीचं जे काही आवरण असतं ती त्यातील एनर्जी सप्रेस करून ठेवतं, आणि ती एनर्जी सप्रेस केल्यानंतर ज्यावेळी आपण इग्नाइट करतो त्यावेळी ती एनर्जी रिलीज होण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे फटाक्याचा आवाज होतो किंवा ब्लास्ट होतो. येते लक्षात गोष्ट. पण कॉमन मॅन काय म्हणाले, सर्वात जवळची गोष्ट काय, तर मी त्या फटाक्याची वाद पेटवली आणि त्यामुळे तो फुटला. मग अशा जी काही सर्वात जवळची गोष्ट आहे त्याला सामान्य माणूस त्याचं कारण म्हणणार आहे, आणि यालाच म्हणायचंय मोस्ट प्रॉमिनंट कंडिशन ऍज द कॉज. पुढे आहे रिमोट कंडिशन ऍज द कॉज. याचा अर्थ काय, काही वेळा माणूस विचार करतो आणि ठरवतो की ज्या घटना घडलेली आहे किंवा जी घटना घडलेली आहे त्याच्यापासून दूरची गोष्ट जी असेल, दूरची गोष्ट याचा अर्थ काय, घटनाचा अनुक्रम जर बघितला असेल तर अनुक्रमामध्ये दूरवर असणारी गोष्ट असेल ती सुद्धा त्या घटनेचं कारण असू शकते. फॉर एक्झाम्पल बघा, जर एखाद्या ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला असेल ते रुळावरून घसरली असेल तर ऍक्सिडेंटचं कारण काय, जर प्रॉमिनंटचा विचार केला तर ती रुळावरून घसरणे. पण त्यापूर्वी जर एखाद्या सामान्य माणसाने किंवा कॉमन मॅनने बघितलं असेल की रेल्वेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडे मेंटेनन्सची जबाबदारी आहे, त्यांचं काहीतरी भांडण झालंय, मेंटेनन्स त्या माणसाने केलं नाही, उलट जे काही ट्रेनचे जे काही ट्रॅक असतात त्याचे जे काही लॉग असतात ते त्यांनी रागात काढून टाकले आणि त्यानंतर दुपारनंतर ऍक्सिडेंट झाला. आता ट्रेन जी आहे ती रुळावरून घसरली आणि म्हणून ऍक्सिडेंट झाला. घसरणं हे जरी कारण असलं तरी त्या कॉमन मॅनने ज्याने भांडण बघितलंय त्याला माहित आहे की रिमोट कंडिशन काय, तर सकाळी यांचं भांडण झालं याने मेंटेनन्स केलं नाही त्याच्यामुळे ती घटना घडलेली आहे. त्यामुळे होतंय काय, समटाइम्स कॉमन मॅन कन्सिडर रिमोट कंडिशन एज द कॉज ऑफ दॅट इव्हेंट. याचा अर्थ काय, काही वेळा लगतची नसणारी गोष्ट सुद्धा त्याचं कारण असू शकते आणि ते माणूस मानू शकतो. सगळ्यात शेवटचा पॉईंट, बिलीफ इन प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस. द कॉमन मॅन बिलीव्ह दॅट देअर आर सेव्हरल कॉजेस फॉर द सेम इव्हेंट. याचा अर्थ काय, काही वेळा सामान्य माणूस मानतो एखादी घटना घडण्यासाठी, एखादा इफेक्ट अचीव्ह करण्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात जी तोच इफेक्ट देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल घ्या इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हटल्यानंतर आपण ऍटॉमिक एनर्जीचा वापर पण करू शकतो, पवनचक्कीचा पण वापर होतो, आता समुद्राच्या लाटांपासून पण इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि आपण पाण्यापासून म्हणजे धरणापासून पण करतोय. मग इकडे म्हणायचं काय, तर सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. पवनचक्की असेल, अणुजी ऊर्जा असेल, दगडी कोळसा असेल. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणापासून तो इफेक्ट अचीव्ह करू शकतो. याच्यावर विश्वास ठेवणं यालाच म्हणायचं बिलीफ इन प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस. तर पहिला पॉईंट कव्हर झालेला आहे. जर काही समज असेल, शंका असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा. हा जो काही पहिला पॉईंट होतो कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज, याच्यावर क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रश्न विचारला जातो, या ठिकाणी तुमच्याकडनं हे 5 पॉईंट कव्हर करणं एक्सपेक्टेड असतं. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. मिल्स व्यू ऑफ कॉज. आता काय म्हटलंय बघा, मिल्स व्यू ऑफ कॉज इज इन्स्पायर्ड बाय द थिअरी प्रोपाउंडेड बाय ह्यूम. आता इकडे प्रोनाउन्सिएशनच्या संदर्भात एक सांगतोय, कोणत्याही गोष्टीचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता, फक्त शब्द जो आहे तो ऍज इट इज लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आता काही ह्युमे म्हणा, ह्यूम म्हणा किंवा हम म्हणा, काही चालू शकेल. आता इकडे म्हटलंय काय, मिल्सचा जो काही व्ह्यू ऑफ कॉज होता, म्हणजे कॉज कसा असू शकेल, त्याची मागची कारण काय असू शकेल, या संदर्भात जो काही व्ह्यू होता त्या संदर्भात तो काय म्हणतोय, ह्यूमने जी काही गोष्ट प्रोपाउंड केली, जी काही गोष्टची ओळख करून दिली, जे काही मुद्दे मांडले, तेच मुद्दे मिलने सुद्धा फॉलो केलेले आहेत. इव्हन
ह्यूमने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यापासून प्रेरणा घेऊन मिलने आपला कॉझेशन संदर्भात जे काही मत आहे ते तयार केलेलं आहे. आता ह्यूम काय म्हणतोय ते बघा. ह्यूम सेड दॅट ऑल इन्फरन्सेस कन्सर्निंग मॅटर्स ऑफ फॅक्ट हॅव देअर बेसिस इन कॅज्युअल कनेक्शन. याचा अर्थ लक्षात घ्या, घडलेल्या घटनेसंदर्भात प्रत्येक वेळी इन्फ्लुअन्स काढताना आपण इन्फ्लुअन्स काढू शकतो. याचं कारण काय किंवा याचा पाया काय, तर त्या दोन्ही घटनांमध्ये काहीतरी कनेक्शन असणं. जसं आपण सिलॉजिझम मध्ये काय करत होतो, दोन वाक्य घेऊन कन्क्लुजन काढतो. याचं कारण काय, दोन वाक्यात काही ना काहीतरी कॉमन होतं. त्याच प्रकारे एखादा कॉज असेल आणि इफेक्ट असेल, या ठिकाणी रिलेशन इस्टॅब्लिश करून आपण इन्फ्लुअन्स करतो. याचं कारण काय, तर तो कॉज आणि इफेक्ट यांच्यामध्ये काही ना काहीतरी कॅज्युअल रिलेशन आहे आणि तेच या गोष्टीचं बेसिस आहे ज्याच्यामुळे आपण इन्फ्लुअन्स काढू शकतो. पुढे त्याने काय म्हटलंय, ही इम्फसाइज सर्टन प्रॉपर्टीज ऑफ कॉज. आता कॉज संदर्भात काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा. पहिलं, कॉज ऑर कॅज्युअल कनेक्शन इज ऑलवेज बिटवीन द इव्हेंट. याचा अर्थ काय, दोन घडलेल्या घटनांमध्ये जर तो कॉज असेल आणि जर तो इफेक्ट असेल तर त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी रिलेशन, काही ना काहीतरी कनेक्शन हे असलंच पाहिजे. पुढे आहे, अ गिवन कॉज इन सिमिलर सर्कमस्टान्सेस ऑलवेज हॅज द सेम इफेक्ट. म्हणजे काय, जे काय कारण आहे ते जर पुन्हा एकदा त्याच परिस्थितीत घडलं असेल तर पुन्हा एकदा तोच इफेक्ट होणार. फॉर एक्झाम्पल, फटाक्याची वात पेटवली की फटाका फुटतो. मग ज्या ज्यावेळी तुम्ही फटाक्याची वात पेटवणार आहात त्या त्यावेळी तो फटाका फुटणारच आहे. पुढे काय म्हटलंय, अ गिवन काइंड ऑफ इफेक्ट इज रिपीटेबल बाय द यूज ऑफ सिमिलर कॅज्युअल कनेक्शन इन रिलेव्हंटली सिमिलर सर्कमस्टान्सेस. याचा अर्थ काय, पुन्हा पुन्हा तुम्ही जर त्या प्रकारचे जो काही कॉज आहे तो जर घडवत गेला, पुन्हा पुन्हा जर ते कारण घडत गेलं तर अशा पुन्हा पुन्हा तो इफेक्ट घडतच राहणार आहे. पुढे काय, अ गिवन कॉज इज ऑलवेज प्रायर टू अँड कॉन्टिजियस विथ द इफेक्ट. याचा अर्थ लक्षात घ्या, जे काही तो इफेक्ट घडण्याचं कारण आहे ते प्रत्येक वेळी प्रायर, याचा अर्थ काय, ती घटना घडण्याच्या आधीच असणार आहे आणि कॉन्टिजियसचा अर्थ आहे लगतच असणार आहे. याचा अर्थ काय, कधी असं होत नाही की फटाका आधी फुटल्यानंतर आपण वात पेटवायला गेलो. बरोबर आहे, पहिल्यांदा आपण फटाक्याची वात पेटवणार आणि नंतरच फटाका फुटणार. याचा अर्थ काय, जो काही कॉज आहे तो त्या इफेक्टच्या प्रायर म्हणजे इफेक्टच्या सुरुवातीला आहे आणि तो कॉन्टिजियस पण आहे. याचा अर्थ काय, फटाक्याची वात पेटवल्यानंतर आपल्याला अजून एखादी गोष्ट करावी लागते का, तो फटाका फुटण्यासाठी नाही लागत. बरोबर आहे, याचाच अर्थ काय, फटाका फुटणं म्हणजेच तो जो काही इफेक्ट आहे त्या सर्वात लगतची गोष्ट काय, तर ती कॉज आहे. आता मिलने काय केलं, जे काही ह्यूमने सांगितलं होतं ते सगळं वाचलं आणि त्याप्रमाणे स्वतःची एक कॉजेशनची डेफिनेशन तयार करायचा प्रयत्न केला. ती काय ती बघा, ही डिफाईन दी कॉज एज दी सम टोटल ऑफ कंडिशन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टेकन टुगेदर विच इज इनव्हेरिएबल अँड अनकंडिशनल अँटीसिडंट टू द इफेक्ट. आता जर पूर्ण डेफिनेशन एकाच वेळी वाचली तर काही समजणार नाही. आपण काय करूया, त्याचे भाग करून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर तो काय म्हणतोय, ऍज सम टोटल ऑफ कंडिशन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टेकन टुगेदर. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, अशा प्रकारच्या शक्यता आहेत ज्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात, ज्यांचा एकत्रित विचार करणं आवश्यक आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल घ्या. एखाद्या माणसाला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची अलर्जी आहे, त्या माणसाने ती गोष्ट खाल्ली आणि त्याची डेथ झाली. पॉझिटिव्ह काय, तर ती गोष्ट खाणं आणि त्याच्यामुळे डेथ होणं. मग निगेटिव्ह काय, तर मेडिकल असिस्टंट. विचार करा, ज्यावेळी त्या माणसाने ती गोष्ट खाल्ली आणि जी काही रिॲक्शन सुरू झाली त्यावेळी जर इमिजिएटली त्या माणसाला जर डॉक्टरकडे नेलं असतं तर अशा वेळी त्या माणसाचा जीव वाचू शकला असता. त्यामुळे त्या माणसाच्या डेथ होण्यामागे दोन कंडिशन आहेत. पहिली आहे पॉझिटिव्ह, जी आहे ती अलर्जेटिक गोष्ट त्याने खाणं, आणि निगेटिव्ह काय, तर मेडिकल असिस्टंट न मिळणं. या दोन्ही गोष्टींचा विचार करायचा. पुढे काय म्हटलंय, विच इज इनव्हेरिएबल अँड अनकंडिशनल अँटीसिडेंट ऑफ द इफेक्ट. याचा अर्थ काय, त्या घटनेच्या सुरुवातीला असणं, आणि इनव्हेरिएबल म्हणजे काय, त्यामध्ये बदल होणार नाही. ज्यावेळी तो माणूस ती गोष्ट खाईल त्यावेळी मृत्यू होईल. मग त्याच पॅटर्नने जर एखादा माणूस असेल जो एलर्जेटिक असेल, त्याने जर ती गोष्ट खाल्ली असेल त्याचा सुद्धा मृत्यू होईल. त्यामुळे अनुक्रमे त्या गोष्टी घडत राहणार आहेत आणि त्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारची इफ देन असणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन असणार नाही. फॉर एक्झाम्पल, फटाक्याचं घेतलं तर ज्यावेळी तुम्ही फटाक्याची वात पेटवाल त्यावेळी तो फटाका फुटणार आहे, आणि म्हणून ज्याला त्यांनी इनव्हेरिएबल किंवा अनकंडिशनल म्हटलेलं आहे. पण ही जी काही एका मागोमाग एक येण्यामुळे त्या घटना हे रिलेटेड आहेत किंवा त्याला कॉज आणि इफेक्ट म्हणायचं, ही गोष्ट थोडीशी डिस्प्युटेड आहे. याचं कारण बघा, आपण दिवस आणि रात्रीचं एक्झाम्पल घेऊ शकतो. दिवस संपल्यानंतर रात्र येते, रात्र संपल्यानंतर दिवस येतो असं आपण मानतो. बरोबर आहे, या गोष्टी एका मागोमाग आहेत. पण दिवस येण्याचं कारण खरंच रात्र आहे का, किंवा रात्र येण्याचं कारण दिवस आहे का, तर नाही. याचं कारण काय, तर पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याच वेळी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे सूर्यप्रकाश जेवढ्या भागावर पडतोय त्याला आपण दिवस मानतोय, ज्या भागावर पडत नाही तिकडे आपण रात्र मानतोय. याचा अर्थ काय, दिवस आणि रात्र जरी एका मागोमाग आले तरी सुद्धा दिवस आणि रात्रीचा संबंध नाही आहे. मुळात दिवस आणि रात्र का होते, त्याचं कारण आहे सूर्यप्रकाश आणि पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की मिलने जे काही सांगितलं ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट बरोबर आहे, पण इनव्हेरिएबल आणि अनकंडिशनल एका मागोमाग त्या गोष्टी घडल्या म्हणून त्यांना त्याचं कारण म्हणा, ही गोष्ट सायन्सने मान्य केलेली नाही. तर मिलचा व्ह्यू संपलेला आहे. आता आपण काय करूया, सायंटिस्ट नक्की काय सांगतायत ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. Concept of cause in science. For the scientific point of view, cause is a group of conditions, both necessary and sufficient, which invariably and immediately precedes the effect.
इकडे पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगितलेली आहे की कॉज म्हणजे काय, तर अशा प्रकारची शक्यता आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये नेसेसरी आणि सफिशियंट या दोन्ही येतात. नेसेसरी म्हणजे काय, जी गोष्ट त्या गोष्टीसाठी बेसिक आहे, आणि सफिशियंट म्हणजे काय, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या ती घटना घडण्याची सहाय्यभूत आहेत. विच इनव्हेरिएबल अँड इमिजिएटली प्रोसिड्स द इफेक्ट, म्हणजे काय, ती घटना किंवा तो इफेक्ट घडण्यापूर्वी जे येणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या ज्यावेळी ते येणार आहेत त्यावेळी तो इफेक्ट घडणार आहे, यालाच म्हणायचं इनव्हेरिएबल अँड इमिजिएटली. म्हणजे काय, फटाक्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा प्रत्येक वेळी. जो काही फटाका आहे त्याची वाट पेटवल्यानंतर तो फटाका फुटतो, याचा अर्थ काय, वाट पेटवल्यानंतर इमिजिएटली तो इफेक्ट झाला आणि फटाका फुटला. आणि इनव्हेरिएबल म्हणजे काय, ज्या ज्यावेळी तुम्ही त्या फटाक्याची वाट पेटवणार आहात त्या त्यावेळी त्या प्रकारचा फटाका फुटणार आहे, त्यालाच म्हणायचं इनव्हेरिएबल अँड इमिजिएट. मग इकडे नेसेसरी आणि सफिशियंट काय, नेसेसरी काय असू शकेल, तर फटाक्याची वाट पेटवणं. तर सफिशियंट काय असेल, तर तो फटाका जो आहे तो प्रॉपर उन्हात ठेवलेला असणं किंवा नवीन असणं. जर फटाका जुना असेल किंवा प्रॉपर जर एनर्जी सप्रेस करण्यासाठी जेवढं आवरण त्याला असणं आवश्यक आहे तेवढं जर आवरण नसेल तर अशा वेळी तो फटाका फुटणार नाही. मग हे जे काही होतं तो नवीन असणं असेल, त्याला उन्हात ठेवणं असेल किंवा त्याच्या भोवती ते सफिशियंट आवरण असणं असेल, याला सफिशियंट कंडिशन म्हणायचं. तर नेसेसरी काय असेल, त्याची वाट पेटवणं. आता जसे आपण कॉमन मॅनच्या दृष्टीने कॉजचे कॅरेक्टरिस्टिक बघितले, त्याच प्रकारे आपण सायंटिस्टच्या दृष्टीने सुद्धा कॉजचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. तर पहिला आहे, कॉज अँड द इफेक्ट आर इव्हेंट्स. इकडे काय म्हटलंय, कॉमन मॅन काय म्हणत होता, एखादी घटना केली तर ती माणसाने केली तर ती मी केली. पण हे काय म्हणतायत, ते जे काही कारण आहे त्याला एक घटना म्हणून बघा, आणि जो काही इफेक्ट झालाय त्याला सुद्धा एक घटना म्हणूनच बघायचं आहे. पुढे काय म्हटलंय, देर आर टू प्रॉपर्टीज ऑफ कॉज ऍज अन इव्हेंट. प्रॉपर्टीज काय, कॉज प्रिसिड्स द इफेक्ट. प्रत्येक वेळी घटना घडण्यापूर्वीच तो कॉज घडला पाहिजे. कधीही असं होत नाही की ती घटना घडली आणि नंतर कारण समोर आलं. म्हणून बघा, जर एखादी घटना घडली असेल, एखादा ऍक्सिडेंट घडला असेल, तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर 10 वाजता जर ऍक्सिडेंट घडला असेल तर 11 वाजता काय घडलं हे कोण बघत नाही. तर 10 वाजता जर ऍक्सिडेंट घडला असेल तर 10:15 असेल, 9:30 असेल, त्या पूर्वी काय घडलं बघण्याचं. याचं कारण काय, तर प्रत्येक वेळी इफेक्टच्या पूर्वी कॉज असतो. म्हणून काय म्हटलं, कॉज प्रिसिड्स द इफेक्ट. कॉज होईल आणि नंतर इमिजिएटली इफेक्ट होईल. हे झाली पहिली प्रॉपर्टी. सेकंड आहे, कॉज इज कंटिन्युअस विथ इफेक्ट. म्हणजे काय, ज्या ज्यावेळी तुम्हाला तो इफेक्ट अचीव्ह करायचा असेल त्या त्यावेळी ते कारण घडलंच पाहिजे. जर तुम्हाला पाणी तयार करायचं असेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र केलाच पाहिजे. मग ज्या ज्यावेळी हायड्रोजन ऑक्सिजन एकत्र होईल त्या त्यावेळी पाणी तयार होईल. पुढे आहे सेकंड पॉईंट, कॉज कन्सिस्ट ऑफ बोथ नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. आता मगापासून नेसेसरी सफिशियंट सांगितलेलं आहे, तीच गोष्ट इकडे आहे. नेसेसरी कंडिशन इज वन इन ऍब्सेन्स ऑफ विच द इफेक्ट वुड नॉट ऑकर. म्हणजे ती बेसिक गोष्ट, ती घटना घडण्याची आवश्यक आहे. आणि सफिशियंट कंडिशन कन्सिस्ट ऑफ ऑल नेसेसरी कंडिशन. याचा अर्थ काय, सफिशियंट मध्ये तुम्ही नेसेसरी घेऊ शकता व त्या व्यतिरिक्त इतर सहाय्यभूत गोष्टी घेऊ शकता. जसं मी तुम्हाला दीप प्रज्वलनाचं सांगितलं. दीप प्रज्वलन करण्यासाठी बेसिकली एखादी पेटणारी मेणबत्ती लागणार आहे. पण सफिशियंट मध्ये काय येणार आहे, तर त्या खोलीतील पंखा बंद करणं. कारण काय, जर वारा असेल तर दीप प्रज्वलन होऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी बेसिक गोष्ट कोणती आवश्यक होती, तर पेटणारी मेणबत्ती, त्याला म्हणायचं नेसेसरी. आणि त्या व्यतिरिक्त जे काही आहे त्याला म्हणायचे सफिशियंट. किंवा एखाद्या माणसाच्या डेथच्या संदर्भात नेसेसरी काय असेल, तर त्या माणसाने डेथसाठी घडणारं कारण घडणं. फॉर एक्झाम्पल एलर्जेटिक गोष्ट खाणं, याला नेसेसरी म्हणायचंय. तर सफिशियंट मध्ये काय येईल, त्याला मेडिकल असिस्टंट न मिळणं. कारण ज्या प्रमाणात एलर्जेटिक गोष्ट खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला हे खरं आहे, त्याच प्रमाणात त्या माणसाला योग्य वेळी डॉक्टरकडे न नेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट खरी आहे. बेसिक मृत्यूचं कारण काय विचारलं तर ते कारण असेल एलर्जेटिक गोष्ट खाणं, ज्याला नेसेसरी मानायचंय. पण त्याबरोबर अजून एक गोष्ट सहाय्यभूत ठरली, त्याचा मृत्यू होण्यासाठी ती कोणती आहे, तर त्याला डॉक्टरचं असिस्टंट न मिळणं. पुढे आहे, कॅज्युअल रिलेशन इज इनव्हेरिएबल. whenever the cause occurs the effect also occurs, that is cause is always followed by the same effect. याचा अर्थ काय, इनव्हेरिएबल म्हणजे काय, ते लागोपाठ येणारच आहेत. ज्या ज्या वेळी ती घटना घडेल त्या त्यावेळी लक्षात ठेवायचं तो कॉज घडलेला आहे. म्हणजेच काय, कारण घडलं की त्याचा परिणाम होणार आहे. ज्या ज्यावेळी परिणाम आहे तिकडे कारण आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी कारण आहे तिकडे परिणाम होणारच आहे. पुढे आहे, द कॅज्युअल रिलेशन इज एसिमेट्रिकल ऑर वन साइडेड. आता एसिमेट्रिकल म्हणजे काय, तर आपल्याकडे एक रिलेशनचं टॉपिक ऑलरेडी झालेला आहे, ज्या ठिकाणी आपण एसिमेट्रिकल म्हणजे काय बघितलं होतं. जर आपण मानलं की ए इज फादर ऑफ बी, ए हा बी चे वडील आहे, तर अशा आपण बी इज फादर ऑफ ए म्हणू शकत नाही. बी हा ए चा वडील असू शकत नाही. याचं कारण काय, हे वन साइडेड रिलेशन आहे. ज्या प्रकारे ए बी शी रिलेटेड असतो त्या प्रकारे बी ए शी रिलेटेड नसतो. तीच गोष्ट कॉझेशनच्या संदर्भात आहे. जर बी या घटनेचा ए हा कॉज असेल तर ए या घटनेचा बी कॉज असू शकत नाही. म्हणजे फटाक्याची वाट पेटवल्यानंतर फटाका जर फुटला असेल तर याचाच अर्थ फटाका फोडल्यानंतर पुन्हा एकदा वाट आणि तुमची माचीस मिळेल असा होत नाही. म्हणूनच काय, हे वन साइडेड रिलेशन आहे. पुढे बघा, प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस. इकडे एक आकृतीत बघा C1 C2 C3, आणि आपण इकडे ते एरो नेलेले आहेत. याचा अर्थ काय,
एखादा इफेक्ट अचीव्ह करण्याचे मल्टिपल कॉजेस असू शकतात. याचा अर्थ काय? एखादी गोष्ट अचीव्ह करण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. आता लक्षात घ्या, प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस ही अशी गोष्ट आहे जी कॉमन मॅनच्या फीचर्समध्ये आलेली आहे. याचं कारण काय? तर सामान्य माणूस एखादी गोष्ट अचीव्ह करण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात हे मान्य करतो. सायंटिस्ट मान्य करत नाही. एक्झाम्पल आपण इलेक्ट्रिसिटीचं घेतलं होतं. तर आपण डेथचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. डेथ कोणकोणत्या कारणामुळे होऊ शकते? तर एनर्जेटिक गोष्ट खाऊन होऊ शकते. कोरोना झाला तर होऊ शकते, पाण्यात बुडून होऊ शकते, उंचावर पडून होऊ शकते, कोणतरी शूट केलं तर होऊ शकते. म्हणजे झालं सामान्य माणसाच्या दृष्टीने डेथ होण्याची कारणं. अशाच प्रकारे एखादा इफेक्ट अचीव्ह करण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात आणि अशा गोष्टीवर विश्वास ठेवणं. म्हणून म्हटलंय बघा, द बिलीफ इन अल्टरनेटिव्ह कॉजेस फॉर द सेम इफेक्ट इज कॉल्ड ॲज डॉक्ट्रिन ऑफ प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस. एखादी गोष्ट अचीव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळी कारणं असणं याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच प्लुरॅलिटी ऑफ कॉज. आता कॉमन मॅन या गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण सायंटिस्ट ठेवत नाही. मग सायंटिस्ट काय म्हणतायत? जर तुम्ही अशा प्रकारची गोष्ट सांगत असाल तर त्या संदर्भात पुरावा द्या आणि जर पुरावा दिला आणि ती जर गोष्ट शक्य झाली त्याच वेळी सायंटिस्ट म्हणतील की प्लुरॅलिटी ऑफ कॉज एक्झिस्ट करतं, अदरवाईज नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कंजक्शन ऑफ कॉजेस, कॉज अँड इंटरमिक्सचर ऑफ इफेक्ट. आता कंजक्शनचा अर्थ काय? तर आपण जनरली मॉडर्न क्लासिफिकेशन मध्ये बघितलं होतं की ज्यावेळी आपण दोन गोष्टी अँडचा वापर करून एकत्र करतो त्यावेळी त्याला आपण कंजक्शन म्हणतो. कॉजेशनच्या संदर्भात कंजक्शन तीच गोष्ट करते. द कॉम्बिनेशन ऑफ कॉजेस इज कॉल्ड ॲज अ कंजक्शन ऑफ कॉज. याचा अर्थ काय? ज्यावेळी वेगवेगळे कॉज एकत्र केले जातील त्यावेळी त्याला आपण कंजंक्शन ऑफ कॉज म्हटलं पाहिजे. आता इंटरमिक्सचरचा अर्थ काय? द जॉईंट इफेक्ट ड्यू टू कंजंक्शन ऑफ कॉज इज कॉल्ड ॲज इंटरमिक्सचर ऑफ इफेक्ट. याचा अर्थ काय? आता आपण कंजक्शन मध्ये काय केलं? वेगवेगळी कारणं एकत्र केली. वेगवेगळी कारणं एकत्र केल्यानंतर प्रत्येक कारणाचा परिणाम असतो. पण आता जर वेगवेगळी कारणं एकत्र केली असतील तर प्रत्येक कारणाप्रमाणे किंवा प्रत्येक कॉज प्रमाणे त्याचा इफेक्ट पण एकत्र होईल. म्हणजे जे काही इफेक्टचं मिक्सचर तयार होतंय त्याला म्हणायचं इंटरमिक्सचर ऑफ इफेक्ट. आता याचे दोन प्रकार आहेत. एक आहे होमोजिनियस इंटरमिक्सचर आणि दुसरा आहे हेट्रोपॅथिक इंटरमिक्सचर. तर होमोजिनियसचा अर्थ काय? या ठिकाणी काय होतंय? जरी तुम्ही वेगवेगळे कॉजेस एकत्र केले तरी सुद्धा जो काही जॉईंट इफेक्ट होतो त्यामध्ये त्या कॉजेसचा जो काही ओरिजिनल गुणधर्म होता तो तसाच मेंटेन राहतोय. फॉर एक्झाम्पल बघा, द जॉईंट इफेक्ट इज ऑफ सेम काइंड ॲज द सेपरेट इफेक्ट ऑफ कॉम्बायनिंग कॉजेस. याचा अर्थ काय? या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या गोष्टी जी कारणं एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय ते एकत्र आणून सुद्धा तोच इफेक्ट होतोय जो तो इंडिव्हिज्युअली करू शकत होता. म्हणून बघा, मिक्सचर ऑफ वॉटर अँड शुगर म्हटलंय. पाण्यात साखर एकत्र केली असेल तर जे काही मिक्सचर तयार होतं त्या ठिकाणी साखर आपला गुणधर्म सोडत नाही. म्हणून जर आपण एखादी गोष्ट गोड हवी असेल तर साखर खातो. याचं कारण काय? साखर पाण्यात मिक्स करायचं सेपरेटली का? साखरेचा जो काही गुणधर्म आहे तो ती सोडत नाहीये. याचाच अर्थ काय? जरी मिक्सचर तयार केलं असेल तरी सुद्धा त्या ज्या काही दोन गोष्टी आहेत त्या आपला गुणधर्म सोडत नाहीत. मग याला म्हणायचे होमोजिनियस. म्हणून बघा आकृतीत दाखवलंय एबीसी या 3 कॉजेस आहेत. हे एबीसी या तिघांना जर मी एकत्र केलं तरी सुद्धा जी काही घटना तयार होत आहे त्या घटनेमध्ये सुद्धा ते 3 इन्ग्रेडियंट तुम्हाला दिसतायत. हा सीचा सी राहिलाय, हा बीचा बी राहिलाय आणि एचा ए राहिलाय. मग याला म्हणायचं होमोजिनियस इंटरमिक्सचर, ज्या ठिकाणी जरी मल्टिपल कॉजेस एकत्र केले तरी सुद्धा नवीन जो काही इफेक्ट आहे तो तयार होताना यांचे जे काही ओरिजिनल गुणधर्म आहे, जो काही ओरिजिनल इफेक्ट आहे तो सोडत नाही. म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारची घटना घडते त्यावेळी त्याला आपण होमोजिनियस इंटरमिक्सचर मानायचं आहे. मग हेट्रोपॅथिक इंटरमिक्सचरचा अर्थ काय? द जॉईंट इफेक्ट डिफर्स इन क्वालिटी फ्रॉम सेपरेट इफेक्ट ऑफ द कंबाइनिंग कॉजेस. याचा अर्थ काय? या ठिकाणी ज्या काही ओरिजिनल गोष्टी आहेत त्यांचे जे काही इफेक्ट होते, ज्या काही क्वालिटी होत्या त्या इफेक्ट मध्ये आढळून येत नाही. एक्झाम्पल आहे पाण्याचं. हायड्रोजन ही गोष्ट जर केमिस्ट्री शिकला असेल तर माहित असेल, हायली फ्लेमेबल आहे. म्हणजे काय? ज्वलनशील आहे किंवा ज्वालाग्राही आहे हायड्रोजन, बरोबर आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत विचार केला तर एखादी गोष्ट जर आपल्याला पेटवायची असेल किंवा जर ज्वलनशील बनवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनची गरज पडते. याचा अर्थ काय होतो? जर आग पेटवायची असेल किंवा जर एखाद्या ठिकाणी आग पेटत असेल तर याचा अर्थ होतो तिकडे ऑक्सिजन आहे. आणि हायड्रोजनचा अर्थ काय? हायड्रोजन जर मोकळ्या वातावरणात ठेवला असेल तर तो स्वतः फ्लेमेबल असल्यामुळे जळू शकतो. याचा अर्थ या दोन्ही गोष्टी आगीला सहाय्यभूत आहेत, बरोबर आहे. पण ज्यावेळी आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र करतो त्यावेळी आपल्याला पाण्याचं मिक्सचर मिळतं जे आगीला सपोर्ट करत नाही. तुम्ही कधी असं बघितलंय का की आग पेटते आणि पाणी होतं आणि आग भडकली? नाही होत. याचा अर्थ काय? हायड्रोजन जो ओरिजिनल फ्लेमेबल होता आणि ऑक्सिजन जो ओरिजिनली एखादी गोष्ट जळण्यासाठी मदत करत होता त्यांचं ज्यावेळी कॉम्बिनेशन झालं त्यावेळी त्यांच्या ओरिजिनल क्वालिटीज गेल्या आणि एक नवीन मिक्सचर तयार झालं जे आग विझवण्यासाठी मदत करतोय. मग अशा प्रकारचं मिक्सचर ज्या ठिकाणी वेगवेगळे घटक एकत्र केल्यानंतर जी काही नवीन गोष्ट तयार होते जे ओरिजिनल घटकांच्या क्वालिटीपेक्षा वेगळी असते त्यावेळी त्याला आपण हेट्रोपॅथिक मानायचं आहे. तर या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. जर काही कोणत्याही पॉईंट संदर्भात शंका असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा.
तर शंका नाही असं मानतोय, तरी पण ही जी काही पीपीटी आहे त्याची पीडीएफ करतो आणि मी ग्रुपवर शेअर करतो. एकदा वाचून घ्या. जर एखादा पॉईंट समजला नसेल तर तो व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. हा जो काही चॅप्टर आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचं क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन येत नाही. हा कम्प्लीट चॅप्टर हा थिअरीचा असल्यामुळे एकतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तर क्वेश्चन नंबर 1 किंवा 2 मध्ये याच्यावर प्रश्न येतात आणि मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन जे आहेत ते कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज असेल आणि सायंटिफिक नोशन ऑफ कॉज असेल आणि आलाच तर मिल्स व्ह्यू ऑफ कॉज असेल याच्यावर येतात. हे जे काही पुढे कंजक्शन ऑफ कॉजेस होतं किंवा प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस होतं याच्यावर आजपर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये. तर आजचं लेक्चर इकडे संपवतोय. हॅव गुड डे.